नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. लक्षदीप अकॅडमी तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत. आजचं खूप महत्त्वाचं लेक्चर आहे. सगळेच महत्त्वाचे लेक्चर आहे. असं मी म्हणजे तुम्हाला डायरेक्ट एकदा सांगूनच देतो. कारण आपले जेवढे आहे ना लेक्चर सगळे IMP घेतो आपण. जे महत्त्वाचं आणि जे पेपरला येणार आहे. आता हे जे आहे ना निवडणूक आयोग, बाळांनो याच्यावर प्रश्न आलेला आहे पेपरला आणि यावर्षी तर हमखास येणार. कारण सध्या तुम्ही जर ऐकत असणार मध्यंतरी, की वोट चोरी झालेली, मतदान चोरी झालेली, असा विरोधी पक्षांनी जे काही सत्तारूढ पक्ष आहे त्यांच्यावर आरोप केलेला आहे. मग त्याच्यावर जे चर्चेत असतं ना, त्याच्यावर हमखास प्रश्न येतो. आपल्याला तसं काही हे नाही, भ्रष्टाचार नाही झाला पाहिजे कारण जनताच सर्वोच्च आहे. बरोबर ना? मग आता आपल्याला निवडणूक आयोगावर लेक्चर घ्यायचं आज. त्याच्यामुळे म्हटलं की महत्वाचं आहे. ओके. आणि राज्य निवडणूक आयोग. बघा बरं निवडणूक आयोग काय आहे? तर निवडणूक आयोग हा घटनेच्या कलम 324 नुसार याची निर्मिती केलेली आहे. कलम 324 हा प्रश्न तुम्हाला IMP करा. मीरा भाईंदर 2021 ला प्रश्न आला होता हा. 2021 ला निवडणूक आयोगाचा कलम काय तर 324 हा कलम आहे आणि असे बऱ्याचशा ठिकाणी विचारलेला प्रश्न आहे म्हणून IMP करा. बरं याची स्थापना कधी झाली? 24 जानेवारी 1950 ला झाली. बघा 24 जानेवारी 1950. स्वरूप कसं आहे? स्वतंत्र आयोग आहे. खूप मोठी जबाबदारी आहे. आपल्या ज्या काही निवडणुका होत्या त्या सगळ्या निवडणूक आयोगाच्या भरोशावरच होत्या. समजलं का? हे पक्क पाहिजे तर सगळं व्यवस्थित होईल. स्वतंत्र आयोग हा मुख्य निवडणूक आयुक्त जी काही रचना आहे म्हणजे जे काही महत्वाचे याचे आपण इतर आयोगाचे काय राहतात अध्यक्ष तसे याचे जे काही प्रमुख असतात हेड म्हणतो आपण प्रमुख त्यांना म्हणायचं मुख्य निवडणूक आयुक्त म्हणायचं मराठीमध्ये आणि चीफ इलेक्शन कमिशन अध्यक्ष त्याला म्हणायचं. सध्या आयोग त्रिसदस्यीय आहे. त्रिसदस्यीय म्हणजे किती? 3 सदस्य असणारा. 3 सदस्य असणार त्याला म्हणायचं त्रिसदस्यीय आयोग आहे सध्याला. आलं लक्षामध्ये त्याच्यामधले एक मेन राहता महत्वाचे. चलो बघा कलम 324 नुसार निर्मिती स्थापना 25 जानेवारी 1950. आयोग स्वतंत्र आहे. रचना म्हणजे प्रमुख त्याचा एक मुख्य निवडणूक आयुक्त असतो. अशा पद्धतीने पुढे बघा आता याच्यामध्ये पूर्वी मुख्य व इतर निवडणूक आयुक्तांची नेमणूक राष्ट्रपती करायचे. हे जे काय मुख्य निवडणूक आयोग होते ना मी पण तुम्हाला मागील सांगितलं असेल की याची निवड राष्ट्रपती वगैरे करायची पण पूर्वी करायचे. पूर्वी आता करता का रे? नाही. आता काय करतात 2023 ला एक नवीन कायदा लागू केला. आता हा कायदा काय लागू केला बघ. समिती राहते पंतप्रधान आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेता. समिती बघा कशी त्याचं म्हणजे आपण काय म्हणतो मिश्रण कसं आहे बघ. पंतप्रधान हा सत्तारूढ पक्षातला आणि त्याच्या अपोजिट कोण आहे? विरोधी पक्षनेता. पंतप्रधानांद्वारे नामनिर्देशक केंद्रीय मंत्री म्हणजे पंतप्रधान ज्यांना निवड करतील ते केंद्रीय मंत्री. हे सगळी एक समिती आहे आणि या समितीच्या शिफारशीनुसार राष्ट्रपती नेमणूक करणार. कोणाची? तर मुख्य निवडणूक आयुक्ताची. बघा आता निवड तेच करणार आहे. निवडणूक अध्यक्षाचे आपण म्हणू हा आपल्याला सोपं जाईल शब्द. हे बघ नेमणूक कोण करणार आहे? राष्ट्रपती. पहिले कोण करायचे? राष्ट्रपती. पण आता त्याच्यामध्ये फक्त काय बदल केला आहे की पंतप्रधान लोकसभेतील विरोधी पक्षनेता आणि पंतप्रधान ज्यांची निवड करेल ते केंद्रीय मंत्री अशी एक समिती निवड करतील आणि ते ज्यांना सांगतील समितीच्या शिफारशीनुसार राष्ट्रपती नेमणूक करतील. एवढं लक्षात ठेव. जास्त डोक्याला मुंग घेत असेल टेन्शन घेऊ नको. मुख्य निवडणूक आयुक्तांची नेमणूक राष्ट्रपती करतात. एवढं जर लक्षात ठेवलं तरी सफिशियंट आहे. विधेयकास राष्ट्रपतींची मंजूर राहते. जे काही विधेयक असतं ना बाळा ते विधेयकाला राष्ट्रपतींची मंजूर राहते. 29 डिसेंबर 2023 ला दिली. हा नवीन कायदा आला त्याला. हा नवीन जो कायदा आणला त्याला काय ना 29 डिसेंबर 2023 ला काय त्याला मंजुरी दिली. बघा आता पुढे कार्यकाल समाप्त करण्याची पद्धत. मुख्य निवडणूक आयुक्त महाभियोगद्वारे त्यांना पदावरून दूर करू शकतो आपण. कशाद्वारे? तर महाभियोग प्रक्रियेद्वारे पदावरून दूर करता येतं आणि इतर आयुक्त जे आहेत त्यांना राष्ट्रपती मुख्य आयुक्तांच्या शिफारशीवरनं काढू शकता. म्हणजे जे दुसरे आहे ना अध्यक्ष त्यांना जर पदावरून काढायचंय तर हे काय करता मुख्य जे आयुक्त आहे ते राष्ट्रपतींना शिफारस करता आणि त्या शिफारशीवरून त्यांना काय करता पदावरून दूर केलं जाऊ शकतं. बरोबर. त्यानंतर जे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत त्यांना जर काढायचं असेल तर मात्र त्यांना एक महाभियोग नावाची प्रक्रिया आहे ती प्रक्रिया राबवावी लागते. ती प्रक्रिया राबवली की त्यांना पदावरून दूर केलं जातं. ओके. कन्सेप्ट क्लिअर. चलो पुढे बघा आता. आता मुख्य कार्य काय याचं? जे काही निवडणूक आयोग आहे ना
याचं मुख्य कार्य काय सांगतंय ते बघा, जाणून घ्या आता. बघा, लोकसभा, राज्यसभा, विधानसभा, विधान परिषद, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती यांच्या निवडणुका घेणे. कोणाकोणाच्या? परत एकदा वाचतो, लक्ष द्या. हे बघ, लोकसभा, राज्यसभा, विधानसभा, विधान परिषद, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती यांच्या निवडणुका घेणे. त्यानंतर मतदारसंघाचे सामीकरण, मतदार याद्या तयार करणे आणि पुनरावलोकन करणे. म्हणजे जे पुनरावलोकन म्हणजे जे नवीन आहे 18 वर्ष ज्यांचा पूर्ण झालंय त्यांना परत मतदार यादीमध्ये समाविष्ट करणे आणि मतदाराच्या याद्या तयार करणे. हे कोणाचं काम आहे? तर निवडणूक आयोगाचं काम आहे. निवडणूक आयोग यांचं काम आहे ते. ओके. त्यानंतर राजकीय पक्षांची नोंदणी व मान्यता देणे. राजकीय पक्षांना त्यांची नोंदणी करायची, रजिस्ट्रेशन आपण त्याला म्हणतो, आणि त्या पक्षाला काय करायची बाळांनो, मान्यता पण देऊन टाकायची, जर तो त्यांच्या तरतुदीमध्ये बसत असेल तर. जर बसत नसेल तर त्याला मान्यता देता येत नाही. समजलं? त्यानंतर बघा, चिन्हाचे वाटप करायचे. आता चिन्हांचे वाटप, निवडणुकीच्या वेळापत्रक जाहीर करायचं. आता एखादा म्हणला मला निवडणुकीला उभं राहायचंय, आता उभं राहिल्याच्या नंतर त्याला काहीतरी पाहिजे ना. तू मतदान करायला गेला तर त्याच्या नावाच्या पुढे काहीतरी चिन्ह पाहिजे ना. मग हे चिन्हांचं वाटप कोण करतं? तर हे निवडणूक आयोग करतं. त्याचं काम आहे ते निवडणूक आयोगाचं. तसंच पुढं काय, निवडणुकीचं वेळापत्रक ठरवायचं का, कधी निवडणुका असणार आहे, पण त्यानुसार प्रचार कधी होणार, प्रचार बंद कधी होणार, हे पण समजून घ्या. सगळ्यात महत्वाचा आणि आपल्या लोकांना सगळ्यात जास्त इंटरेस्ट आहे निवडणुकांमध्ये, त्याच्यामुळे कोणी बोर होणार नाही, मला असं अपेक्षा नाही कोणाकडनं. उमेदवारांचे नामांकन स्वीकारणे. जे उमेदवार आहे त्यांचं नामांकन स्वीकारायचं. छाननी वैध अर्जाची यादी तयार करायची. उमेदवार आहे जो, त्याचं नामांकन पाहायचं, त्याची छाननी करायची, बरोबर तोच आहे का, फॉर्म त्यानेच भरलाय का, संपत्ती बरोबर टाकली का, अपत्य बरोबर आहे का, आणि त्याच्या संदर्भात जी जी काही माहिती आहे, गुन्हे किती दाखले, त्याचे किती काय काय घोटाळे, सगळे बघायचं, छाननी करायची आणि तो अर्ज काय करायचं, वैध अर्जांची यादी तयार करायची. काही काही उमेदवारांच्या याद्या सुद्धा कट होऊन जातात, बरं, नाव कट होऊन जातात, काही ना काही त्यांच्यामध्ये क्युरी येते. असं नाही निवडणूकचा फॉर्म भरला गेला, पोलीस भरतीचा फॉर्म भरला डायरेक्ट भरतीला गेला जाऊन आला, असं नाही चालत. अर्ज केल्याच्या नंतर तिथं तुला ही छाननी करणारे, तिथं वैध अर्ज बघणारे आहे की नाही. निवडणुका आचारसंहिता लागू होते निवडणुकांमध्ये. आचारसंहिता, या आचारसंहिता भयानक असते. या आचारसंहितेचे वेगवेगळे नियम असतात. तुम्ही म्हणता बघा सर पोलीस भरती होईल का आचारसंहितेमध्ये, तसं बघितलं तर ज्या जागांना पहिले मंजुरी दिलेली असते, समजा आता तुमच्या जागा मंजुरी दिली पोलीस भरतीच्या, आता जागा मंजुरी जर आहे तर आचारसंहितेमध्ये जर जाहिरात आली तर येऊ शकते ना, कारण त्याला अगोदर मंजुरी दिलेली असते, बरोबर. फक्त त्या काळामध्ये ना जे पोलीस प्रशासन आहे ना ते तेवढं कार्यक्षम किंवा त्यांना तेवढा वेळ नसतो, मनुष्यबळ कमी असतं, म्हणून त्या काळामध्ये पोलीस भरती होत नाही. समजलं का, आचारसंहितेमध्ये. पण आचारसंहिता काय अशी काय 4 महिने नसती, ती फक्त काही दिवसांसाठी राहते. तेवढी झाली का लगेच प्रक्रिया सुरू होती तुमची. बघा, आचारसंहिता लागू करणे, मतदान, मतमोजणी, निकाल जाहीर करायचे. सगळ्यात पहिले काय होतं, मतदान होतं. तुम्ही कोणत्या पक्षाच्या उमेदवाराला मतदान केलं, हे मतदान केलं, त्या पेटा तुमच्या सील होत्या. सगळ्या सील झाल्याच्या नंतर त्या एक हॉल असतो, त्या हॉलमध्ये त्या पेट्या सर्वच्या सर्व जमा होता. जमा झाल्याच्या नंतर मतदानाचं काय ना, मोजणीचा एक दिवस ठरलेला असतो. मग त्या दिवशी मतमोजणी होते आणि मतमोजणी झाली का त्याच दिवशी ज्या ज्या विभागाच्या मतमोजण्या झाल्या त्यांचा काय करायचा, निकाल जाहीर करायचं. हे काम कोणाचं आहे, तर निवडणूक आयोगाचं आहे. मग ऑल इंडियामध्ये चालतं हे, पूर्ण भारतामध्ये एकाच दिवशी निकाल लागतो, मतमोजणी आणि निकाल. एवढं आहे, आता डेव्हलप झालेलं आहे. त्यानंतर पक्षफूट, पक्षांतर वादावर निर्णय घेणे. म्हणजे एखादा पक्ष फुटला, एखाद्याने पक्षांतर केले, याच्यावर निर्णय घ्यायचा या वादावर. तर कोण निर्णय घेतं रे बाळा, तर निवडणूक आयोग निर्णय घेतं. कोण घेतं? निवडणूक आयोग. समजलं? बघ, लक्ष दे. लोकसभा, राज्यसभा, विधानसभा, विधान परिषद, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती यांच्या निवडणुका घेणे, तसंच मतदार याद्या तयार करणे, पुनरावलोकन करणे, चिन्हाचे वाटप करणे, राजकीय पक्षांची नोंदणी व मान्यता देणे, निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर करणे, उमेदवारांचे नामांकन स्वीकारणे, छाननी, वैध अर्जाची यादी तयार करणे, निवडणूक आचारसंहिता लागू करणे, मतदान, मतमोजणी व निकाल जाहीर करणे, पक्षफूट, पक्षांतर वादावर निर्णय घेणे, हे सगळे कामं आहेत त्यांचे. अजून काय बघा, आता हे झालं केंद्रीय निवडणूक आयोग होतं. आता मी तुम्हाला सांगणार आहे आपल्या महाराष्ट्राचं राज्य निवडणूक आयोग, त्याला म्हणतो आपण.
काय म्हणतो, महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग. मग लक्ष दे, महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग, स्टेट इलेक्शन कमिशन 73 आणि 74 घटना दुरुस्तीनुसार 1994 मध्ये ह्या महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाची स्थापना झाली. हे दोन घटना दुरुस्त्या खूप महत्वाच्या आहे. 73 आणि 74वी घटना दुरुस्ती. ह्या घटना दुरुस्तीनुसार 1994 ला आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये राज्य निवडणूक आयोगाची काय झाली तर स्थापना झाली. लक्षात घे, जर केंद्रीय विचारलं तर 1950 आणि राज्य विचारलं तर 1994. महत्व काय तर भारतात लोकशाही शासन पद्धती असल्यामुळे निवडणूक पारदर्शक व योग्यरित्या पार पडणे अत्यावश्यक आहे आणि ही जबाबदारी निवडणूक आयोगाची असते. ही जबाबदारी कोणाची असते? निवडणूक आयोगाची. काय तर निवडणुका पारदर्शक आणि योग्य रीतीने, म्हणजे तिथं कोणत्याही उमेदवाराला पार्शलिटीने झाली पाहिजे. काय इथं बोगस मतदान झालं, त्याच्या यादीवर दुसरा जण गेला आणि तिथं मतदान करून आला, अशा गोष्टी झाल्या नाही पाहिजे. निवडणूक आयोग म्हणलं आणि इलेक्शन म्हणलं की तिथं सगळ्यात जास्त कडक नियम लागले जातात भारतामधले. त्यानंतर म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी राज्य निवडणूक आयोग अस्तित्वात आला. म्हणजे काय, स्थानिक स्वराज्य कोणत्या रे, आमदार, आपल्या नगरसेवक, सरपंच, अशा भरपूर आहे ना स्थानिक स्वराज्यामध्ये, ज्या काही सगळ्या येतात स्थानिक स्वराज्य संस्था. त्यांचा जनक माहिती आहे ना, लॉर्ड रिपन. तर यांच्यासाठी राज्य निवडणूक आयोग काय ना बाळांनो अस्तित्वात आलेला आहे. आमदार नाही, ज्या स्थानिक लेवलला चालतात त्या. ओके, चलो पुढे बघा. राज्य निवडणूक आयुक्ताची नेमणूक कोण करतं? राज्यपाल. केंद्रीय म्हणलं राष्ट्रपती आणि राज्य निवडणूक आयोगाची नेमणूक म्हणलं तर राज्यपाल सांगायचं. आयोगाचा प्रमुख म्हणजे राज्य निवडणूक आयुक्त असतो. आयोगाचा जो काय प्रमुख असणार आहे तो राज्य निवडणूक आयुक्त असणार आहे. त्याला सहाय्य करण्यासाठी मुख्य निवडणूक अधिकारी व इतर अधिकारी कर्मचारी असतात. त्याला मार्गदर्शन केंद्रीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली काम करते. जबाबदारी काय राहते? पंचायत राज संस्था, ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, तसंच शहरी स्थानिक संस्था म्हणजे या ग्रामीण भागातल्या 3 स्तरे, ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद. जिल्हा स्तरावर जिल्हा परिषद, तालुका पातळीवर पंचायत समिती आणि गाव पातळीवर मात्र कोणती तर ग्रामपंचायत आहे. आणि शहरामध्ये स्थानिक संस्था कोणत्या आहे? महापालिका, जिथं नगरसेवक, नगर परिषद, नगरपंचायती यांच्या निवडणुका घेणे. हे काम कोणाचं आहे तर राज्य निवडणूक आयोगाचं आहे. हे काम कोणाचं आहे बाळांनो तर राज्य निवडणूक आयोगाचं. ही कन्सेप्ट क्लिअर करून घ्या इथं की हे सगळ्या ग्रामपंचायतीच्या, पंचायत समिती, जिल्हा परिषद, महापालिका, नगर परिषद, नगरपंचायती. ओके, चला पुढे बघा. महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाचं कार्य. आता काम काय असतंय राज्य निवडणूक आयोगाचं, म्हणजे त्याने आपल्या राज्यामध्ये काय काम केलं पाहिजे तर बघा, स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी मतदारसंघाची निर्मिती करायची. जे काय नवीन मतदारसंघ आहे किंवा जे आता आहे अस्तित्वामध्ये त्यांचं पूर्ण जी काय माहिती ती व्यवस्थित अपडेट ठेवणे, किंवा नवीन एखादा मतदारसंघ निर्माण करायचा आहे तर हा नवीन मतदारसंघ निर्माण करायची कार्य किंवा जबाबदारी कोणाची तर राज्य निवडणूक आयोगाची. त्यानंतर मतदार याद्या तयार करणे आणि अद्ययावत करणे, म्हणजे नवीन मतदार जर असेल तर त्याच्यामध्ये ते नावं ऍड करायचे, त्या अपडेट करायच्या आणि त्या खाली आपण त्या पोस्ट म्हणजे जे काही उमेदवार आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. तसंच अद्ययावत करणे, निवडणुकीची अधिसूचना काढणे, म्हणजे कधी निवडणुका होणार आहे, कोणत्या तारखेला असणार आहे, त्या किती तारखेपर्यंत, आचारसंहिता कधी लागू होणार आहे, या सगळ्या अधिसूचना कोण करतं? राज्य निवडणूक आयोग करतं. तसंच उमेदवाराचं नामांकन पत्र स्वीकारणे आणि छाननी करणे. मी जसं मगाशी सांगितलं तुम्हाला त्याचप्रमाणे केंद्रीय, जसं त्याचं नामांकन पत्र स्वीकारायचं आणि त्याच्या अर्जाची काय करायची? छाननी करायची. मतदान व्यवस्था करणे मतदानाची, म्हणजे मतदानाची व्यवस्था म्हणजे कसं रे, आता एखादं मतदारसंघ आहे, त्या मतदारसंघामध्ये ना किती शाळा आहे, मग त्या शाळेवर तिथं किती मतदान त्यांचं डिवायडेशन करायचं, तिथं बूथ नियमायचे कोणते? शासनाचे. असे हे नाही तुमचे प्रायव्हेट नाही. जे बाहेर बसलेले असतात ते प्रायव्हेट असतात आणि जे आतमध्ये बसलेले असतात ते शासनाचे राहतात. मग हे असे जे काही मतदान आहे ना त्या मतदानाची व्यवस्था करायची आणि टाइम ठरवायचा. 1 दिवस अगोदर पेट्या जातात इथं, 1 दिवस अगोदर मतदानाच्या, मग त्या सेव्ह राहतात. दुसऱ्या दिवशी मतदान सुरू होतं संध्याकाळपर्यंत. 6चा टाइम असेल ना तर डॉट 6ला मतदान बंद होतं. नंतर त्या पेट्या पॅक करून परत ज्या ठिकाणी त्यांची मतमोजणी होणार त्या ठिकाणी त्या सुरक्षित स्थळावर नेणे. तिथं पोलीस बंदोबस्त राहतो, तिथं शिक्षक राहतात, झेडपीचे शिक्षक राहतात, जिल्हा परिषद कर्मचारी राहतात. त्याच्यानंतर तुमचं जे काही मंत्री मुंबईला जे काही तुमचं आहे ना मंत्रिमंडळ तिथले पण राहतात. असे सगळे राहतात कर्मचारी तिथले.
बघा, निवडणुकीत आचारसंहिता लागू करणे. जे काही निवडणूक आहे त्याच्यामध्ये आचारसंहिता लागू होते. निवडणूक खर्चाचा हिशोब घेणे म्हणजे किती खर्च आला ते. मतमोजणी करणे आणि निकाल जाहीर करणे. म्हणजे एकदा मतमोजणी करायची एका दिवशी आणि त्याच दिवशी काय करायचा, निकाल जाहीर करायचा. जो उमेदवार विजयी आहे त्याचं नाव घोषित करायचं. ओके, असं हे तुमचं राज्य निवडणूक आयोग आणि केंद्रीय निवडणूक आयोग होतं. सोप्या भाषेत सांगितलंय, बेसिक सांगितलंय, समजून घ्या. ज्या मेन गोष्टी त्या IMP करा. एवढं सगळं डीपमध्ये लिहायची गरज नाहीये. ओके, चला अशा पद्धतीने आजचं लेक्चर हे आपलं पूर्ण झालं. आज आपण इथंच थांबूया. आता पुढील लेक्चरला लवकरच भेटू. धन्यवाद.